जय भीम, नमो बुद्धाय फ्रेंड्स. गुड इव्हनिंग. आजकाल FBवर, इंस्टावर, यूट्यूबवर आणि रिअल लाईफमध्ये पण शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना सर्वांना खूप क्युरिओसिटी असते की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय सुरू आहे. आपल्यासोबत वाईट होत आहे तर यांच्यासोबत का नाही वाईट होत आहे, किंवा यांच्यासोबत चांगलं झालं तर यांच्यासोबत कसं काय चांगलं झालं, काय रिझन आहे. मग ते चांगल्याला आपण वाईटामध्ये कसं कन्वर्ट करायचं असं त्यांच्या पोटात दुखत असतं. मग आपली थोडीशी झालेली प्रगती पाहून, आपलं सुख पाहून बाकीचे लोक जळत असतात आणि ती पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटीमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचाच ते विचार करत असतात. त्यासाठी ते आपल्याला स्टॉक करतील. खरं तर स्टॉक करणं गुन्हा आहे, पण ते करतात. त्यांची इच्छा असते, त्यांना आवड असते स्टॉक करण्यात, गॉसिपिंग करण्यात, बॅकबायटिंग करण्यात. करू द्यायचं, ज्यांना जे करायचं ते करू द्यायचं. आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं. आपला मार्ग प्रशस्त करायचा, योग्य मार्ग निवडायचा आणि त्या मार्गावर चालायचं. आपल्याला कळतंच मग काही दिवसांनी, काही वर्षांनी, काही काळांनी काय चूक आहे, काय बरोबर आहे, किंवा आपल्याला लगेच पण कळतं की आपण योग्य मार्गावर आहे. म्हणून हे तर असं चालतच राहणार आहे फ्रेंड्स. सर्वांना उत्सुकता असते आणि माझ्या लाईफविषयी तर जे पण सो कॉल्ड फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ज आहेत, नेबर्स आहेत किंवा अजून कोणी आहे, तर त्यांना तर खूप इच्छा असते की काय सुरू आहे, काय नाही, काय करत आहे. तर फ्रेंड्स, माझी लाईफ पण स्मूथ चाललेली आहे आणि अपडाऊन्स प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असतातच. ते येतच असतात आणि यायलाच पाहिजे, की कारण चांगले वाईट प्रसंगच आपल्याला लाईफमध्ये नवीन धडा देतात, शिकवतात, काय करायचं काय नाही, डूज अँड डोंट शिकवतात. आणि त्यामुळे इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, अप्स अँड डाऊन्स. तर जसं तुमची लाईफ सुरू आहे तशी माझी पण सुरू आहे. आणि कधी कोणाचा काळ चांगला असतो, कधी कोणाचा काळ वाईट असतो, किंवा कधी कोणाचा काळ मिक्स असतो. तर हे पार्ट ऑफ लाईफ आहे, तर चालणारच आहे. त्यामुळे इतकं स्टॉप करून स्वतःला विचलित करू नका की हे आमच्याशी बोलत नाही, उत्तर देत नाही, काय सुरू आहे, काय करतात, काय सिक्रेट आहे. तर काही गोष्टी पर्सनल प्रायव्हेट पण ठेवायच्या असतात ना. प्रत्येकाची प्रायव्हसी, सेफ्टी, सिक्युरिटी जपायची असते, फ्रीडम जपायचं असते. आपणही दुसऱ्याचं जपायचं, दुसऱ्यांनी आपलं जपायचं. बाकी तर ज्याला जे करायचं ते तर ते करतात, पण एक शील्ड असणं आवश्यक असते, एक बाउंड्रीज आणि लिमिट असणं आवश्यक असते, आणि तेच मी मेंटेन करते. थँक्यू.